ॐ नमः श्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। विवेकानंद विचार सागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या मालिकेमध्ये आपण स्वामीजींचे विचार घेऊन त्यावर चिंतन करत असतो आणि स्वामीजींचे विचार म्हणजे वेदवाक्यच आहे। फक्त त्यांनी इंग्रजीमध्ये सांगितलेलं आहे, जे आपल्या ऋषींनी संस्कृतमध्ये सांगितलेलं आहे ते स्वामीजींनी इंग्रजीमध्ये सांगितलेलं आहे। पण इंग्रजीमध्ये सोपं करून सांगणं फार अवघड आहे आणि आपण जेव्हा स्वामीजींचं जीवन वाचतो किंवा जेव्हा आपण स्वामीजींचे विचार वाचतो तेव्हा बरेचदा आपल्या मनामध्ये गोंधळ उडतो। कारण स्वामी विवेकानंद म्हणजे एन्सायक्लोपीडिया, बहुआयामी व्यक्तिमत्व। आता त्यांच्यामध्ये सगळेच गुण आहे असा एकही विषय नाही की जो विषय स्वामीजींनी स्पर्श केलेला नसेल। प्रत्येक विषयावर ते काहीतरी बोललेच। तेव्हा त्यांच्या ज्ञानाची आपण कुठे मर्यादाच करू शकत नाही, एवढं त्यांच्याकडे ज्ञान होतं। आता स्वामीजी देशभक्त होते। स्वामीजींनी जेवढं भारतावर प्रेम केलं तेवढं प्रेम कुणीही आजपर्यंत करू शकला नाही। एवढं स्वामीजींचं भारतावर प्रेम होतं। त्यांना भारताचा इतिहास माहिती होता। स्वामीजी शिक्षण तज्ज्ञ होते। शिक्षणावरती स्वामीजींनी एवढे काही विचार मांडले की आज आपल्याला वाटतं की स्वामीजींचे विचार किती प्रासंगिक आहे। शिक्षणाविषयी आपण स्वामीजींचे विचार घेतले पाहिजे आणि हे विचार घेऊन काही लोकांनी विवेकानंद शिक्षण संस्था सुरू केल्या। स्वामीजी प्रचंड कर्मयोगी, 39 वर्षामध्ये शरीर सोडलं पण किती मोठं काम करून गेले। 39 वर्षामध्ये रामकृष्ण मठाची स्थापना केली, प्रचार केला, अमेरिकेत गेले आणि काही नाही केलं। म्हणजे बघा, प्रचंड कर्मयोगी। आणि त्यानंतर गरिबाचा कैवारी, गरिबांविषयी स्वामीजींच्या मनामध्ये किती प्रेम होतं, किती करुणा होती। ते गरिबांविषयी किती बोलायचे, रडायचे। एवढं स्वामीजींचं गरिबांवर प्रेम होतं। आणि स्त्रियांचा उद्धार झाला पाहिजे म्हणून स्वामीजींनी किती प्रयत्न केले। निवेदिताला लंडनवरून आणलं आणि इथे शाळा सुरू केली भारतामध्ये। तिला म्हटलं की तू मुलींसाठी शाळा उघड, म्हणजे भारतीय स्त्रियांनासुद्धा पुरुषांसारखे अधिकार मिळाले पाहिजे, त्यांनासुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे। यावर पण स्वामीजी भरपूर बोलले। त्यांनी काहीही बाकी ठेवलं नाही। असा तुम्ही कोणताही विषय घ्या, त्यावर स्वामीजींनी त्यांचे विचार मांडलेच मांडले। त्यामुळे बरेचदा आपल्या मनामध्ये गोंधळ होतो की अरे स्वामीजी आले कशासाठी होते। तर एवढी समाजसेवा सुरू आहे रामकृष्ण मठ आणि मिशनद्वारे। लोकांना वाटते की काय स्वामीजी समाजसेवक होते काय, रामकृष्ण मिशन ही सामाजिक संस्था आहे काय, म्हणजे असे बरेच प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण होतात। जोपर्यंत आपण स्वामीजींवर ध्यान करत नाही, जोपर्यंत आपण त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेत नाही, जोपर्यंत त्यांचं स्पिरिट आपल्यामध्ये येत नाही, तोपर्यंत स्वामीजींना समजणं शक्य नाही। भगवान श्री रामकृष्ण समजू शकले। ते म्हणाले की एवढा मोठा आधार आत्तापर्यंत जगामध्ये कधीच आला नाही। त्यांना माहिती होतं स्वामी विवेकानंद कोण आहे आणि त्यांचं किती योगदान आहे आणि भविष्यामध्ये ते काय करणार आहे। म्हणून आपण बघतो की ॲक्च्युली स्वामीजी कशासाठी आले होते, स्वामीजींच्या जीवनाचं उद्देश काय होतं। आता हे स्वामीजी स्वतःच्या शब्दामध्ये आपल्याला सांगत आहे। आपण बघूया। हेच माझे ध्येय आहे। स्वामीजी म्हणतात हेच माझे ध्येय आहे। आता स्वामीजींच्या जीवनाचे ध्येय कोणतं होतं। आपलं जीवन काय एक क्षुद्र जीवन। आपल्याला वाटते की मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आणि मुक्त व्हायचं। जे आपल्या जीवनाचं ध्येय अतिशय क्षुद्र असतं, पण स्वामीजी बघा
ते काय म्हणतात, माझे ध्येय काही थोड्याशा शब्दात मांडले जाऊ शकते आणि ते याप्रमाणे: मानवाला त्याच्या ठिकाणी वास करणाऱ्या ईश्वरत्वाचा उपदेश देणे आणि जीवनातील प्रत्येक कार्यात हे ईश्वरत्व कसे प्रगट करावे या संबंधीचा मार्ग दाखवून देणे, हेच माझे ध्येय आहे. हेच माझे ध्येय आहे. आता बघा, इथे स्वामीजी स्वतः सांगतात की माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे. म्हणजे हे आपण स्वामीजींचं कोटेशन वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की स्वामीजी आध्यात्मिक गुरु होते. ते आध्यात्मिक होते, अध्यात्माचा प्रचार करण्यासाठी आलेले होते. बाकी सगळ्या ह्या गोष्टी त्यांनी केल्या, पण हे काही स्वामीजींचं मुख्य कार्य नव्हतं. ह्या त्यांच्या मुख्य कार्याला ह्या गोष्टी मदत करणाऱ्या होत्या, पण तो काही त्यांच्या जीवनाचा उद्देश नव्हता. तर काय होता त्यांच्या जीवनाचा उद्देश? की प्रत्येक व्यक्तीला त्याच्यामध्ये दडलेलं ईश्वरत्व समजून सांगणे. बघा, हा विषय किती महत्त्वाचा आहे. आज संपूर्ण मानवजात ही विसरूनच गेली आहे की त्यांचं खरं स्वरूप दिव्य आहे. ते दिव्य आत्मे आहेत, ते सर्व शक्तिशाली आहेत, त्यांच्यामध्ये सगळं काही आहे. आता एवढं मोठं भांडार आपल्यामध्ये आहे, पण किती लोकांना याची कल्पना आहे आपण विचारसुद्धा करू शकत नाही. कारण दिसत नाही ना, काहीही दिसत नाही. आता हे जे दिव्यत्व आहे आपल्यामध्ये, अंतर्निहित आहे, सुप्त आहे, दडलेलं आहे, ते इंद्रियाद्वारे तर बघता येत नाही. मग लोक विश्वास ठेवणार कसा? लोकांना जे बघता येतं तेच वाटतं खरं आहे, पण जे सूक्ष्म आहे, जे दिसत नाही, त्यावर लोक विश्वास ठेवायला तयार नसतात. कारण अनेक जन्मापासून आपण या जगामध्ये येत आहोत आणि आपल्या इंद्रियांद्वारे हे जगतच बघत आहोत. तेव्हा हे जगच आहे, हे जगच खरं आहे, याच्या पलीकडे काहीही नाही. हे सगळं थोतांड आहे, हे सगळं खोटं आहे. असे लोक म्हणणारे खूप असतात. काहीच असतात ठराविक की ज्यांच्या मनामध्ये चांगले संस्कार असतात, त्यांची बुद्धी तीक्ष्ण असते, त्यांच्या बुद्धीमध्ये विवेक असतो आणि त्यांनी अध्ययन केलेलं असतं, ते थोडीफार धारणा करू शकतात. तेव्हा स्वामीजी म्हणतात की मी हेच सांगण्यासाठी आलेलो आहे की अरे, तुम्ही अमृताचे पुत्र, तुम्ही ईश्वराचे पुत्र, अमृताचे अधिकारी, तुम्ही दिव्य आत्मे, तुम्हाला पापी म्हणणं हेच महापाप आहे. आता हे सगळ्या जगासमोर सांगायचं होतं. ते म्हणायचे की एखाद्या कोळ्याला जर आपण सांगितलं की तू आत्मा आहे तर तो चांगला कोळी होईल. एखाद्या वकिलाला जर सांगितलं की तुझं खरं स्वरूप आत्मा आहे तो चांगला वकील होईल. विद्यार्थ्याला सांगितलं की तू चैतन्य आहे तो चांगला विद्यार्थी होईल. म्हणजे बघा, आपल्यामध्ये सगळं काही चांगलं दडलेलं आहे, पण ते चांगलं जे दडलेलं आहे त्याला प्रगट करण्यासाठी आपल्याकडून पुरेसे प्रयत्न होत नाही. त्यामुळे आपण जसं आहोत तसंच राहतो, आपल्यामध्ये बदल घडून येत नाही. काही थोडे लोक असतात त्यांच्यामध्ये बदल घडून येतो. तेव्हा स्वामीजी म्हणतात की मी ही घोषणा करणार आहे, प्रत्येक व्यक्तीला सांगणार आहे की तू ईश्वर स्वरूप आहे, तू दिव्य स्वरूप आहे, तू आत्मा आहे, तू शरीर नाही. हे जे वेदांताचं वाक्य आहे की मनुष्य दिव्य स्वरूपच आहे. वेदांत आपल्याला तेच सांगतं की मनुष्याचं दिव्यत्व, मनुष्य म्हणजे काही पंचमहाभूताचं बंडल नव्हे. आपल्याला वाटते की हे शरीर, मन, इंद्रिय म्हणजेच मनुष्य आहे. नाही, त्याच्या मागे काहीतरी दडलेलं आहे आणि तो खरा मनुष्य आहे, तो मनुष्याचा खरा स्वभाव आहे. आज सगळी मानवजात हे विसरून गेलेली आहे. त्यामुळे मनुष्य एवढ्या चुका करतो, एवढी पापं करतो, एवढे वाईट कर्म करतो, कारण त्याला हे माहीतच नाही की तो शुद्ध आत्मा आहे, नित्य शुद्ध बुद्धमुक्त आत्मा आहे. हे माहिती नसल्यामुळे, स्वतःच्या स्वरूपाबद्दल अज्ञान असल्यामुळे मनुष्य जगामध्ये एवढे दुःख भोगतो, एवढ्या चुका करतो, कारण त्याला त्याची जाणीव नाही आहे. आणि स्वामीजी म्हणाले की हेच माझं ध्येय आहे.
की प्रत्येकाला जाणीव करून देणं का रे तुझ्यामध्ये ईश्वरत्व आहे. ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. प्रत्येक जीव हा ते ब्रह्मच आहे हे लोकांना सांगणं. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. तुम्ही आत्मसाक्षात्कार करून घ्या. ह्या मायेच्या बंधनातून मुक्त व्हा हे सांगण्यासाठी स्वामीजी आले होते. म्हणून त्यांनी धर्माची व्याख्या बघा कशी केली. रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरेडी इन मॅन. ते धर्म कशाला म्हणतात की मी त्यालाच धर्म म्हणतो की जो मनुष्याच्या अंतर्निहित असलेलं दिव्यत्व प्रगट करतो. रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्या अंतर्निहित दिव्यत्वाला प्रकाशित करणं हाच खरा धर्म होय. तेव्हा इथे हेच सांगण्यासाठी स्वामीजी आले होते. त्यांनी सगळ्या जगामध्ये वेदांत सांगितला आणि वेदांत काय सांगतो की आपण क्षुद्र जीव नाही, तर आपण सगळे दिव्य आत्मे आहोत. आपण चैतन्य स्वरूप आहोत, आपण ईश्वर स्वरूप आहोत. हेच वेदांत आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो आणि तरी आपण विसरतो. शंकराचार्यांनी तेच सांगितलं, भगवान कृष्णाने तेच सांगितलं. सगळ्यांनी हाच उपदेश दिला की तुम्ही दिव्य स्वरूप आहात. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योमभूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शोहम शोहम. मी चिदानंद रूप तो आत्मा आहे. शोहम शोहम हे सगळ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि तरी पण मनुष्याला त्याचा विसर पडतो. जे सत्य आहे त्याला तो विसरतो. सगळी उपनिषदं, सगळा वेदांत, भगवद्गीता हे सगळे हीच गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात की तुम्ही स्वतःला क्षुद्र जीव समजू नका. तुम्ही तुमच्या मनामुळे क्षुद्र झालेले आहात. तुम्ही या मायेच्या बंधनात पडलेले आहात. मन पवित्र करा, मनाच्या पलीकडे जा, मनाचा नाश करा आणि मनाच्या पलीकडे असलेला तो आत्मा जो तुमच्या हृदयस्थ आहे त्याला जाणून घ्या. हे सांगण्यासाठी स्वामी विवेकानंद आलेले होते. त्यांचा जन्म त्यासाठीच झालेला होता. त्यांनी या जगामध्ये त्या आत्म्याशिवाय काहीच बघितलं नाही. प्रत्येकामध्ये ते दिव्यत्व बघायचे. त्यांनी कोणाचाही द्वेष केला नाही, कारण त्यांना सगळीकडे तो एकच परमात्मा दिसायचा. तर हे आहे स्वामीजींच्या जीवनाचं ध्येय. आणि प्रत्येक व्यक्तीनं समजून घेतलं पाहिजे की आपण दिव्य स्वरूप आहोत आणि आपल्याला ते दिव्यत्व प्रगट करायचं आहे. स्वामीजी म्हणतात की मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही दिव्य स्वरूप आत्मे आहात. स्वतःला क्षुद्र समजू नका, स्वतःला दुर्बल समजू नका. तुमच्यामधल्या सगळ्या दुर्बलता, भित्रेपणा सोडून द्या. तुम्हाला भिण्याचं काही कारण नाही. तुम्ही सर्व शक्तिमान आहात. म्हणजे सगळं काही आपल्यामध्ये आहे. पण आपला विश्वास कुठे आहे? जेव्हा या आत्म्यावर आपला विश्वास बसतो की माझ्यामध्ये आत्मा आहे, तेव्हा या जगामध्ये आपण काहीही करू शकतो. म्हणून म्हटलं की आत्मविश्वास. ज्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास आहे ती या जगामध्ये महान कार्य करू शकते. पण आपल्या या आत्म्यावरच विश्वास नाही, या चैतन्यावरच विश्वास नाही, आपल्या आतमध्ये असलेल्या भगवंतावरच आपला विश्वास नाही. म्हणून आपण महान कार्य करू शकत नाही. तेव्हा ते चैतन्य प्रगट करा. हे सांगण्यासाठी स्वामीजी आले होते. आणि ते म्हणतात की हे तर सांगणार मी लोकांना की तुमच्या जीवनाचे ध्येय काय आहे, तुम्ही कशाप्रकारे ते प्राप्त करून घेतलं पाहिजे हे पण मी सांगणार. कारण आहे दिव्यत्व, पण त्याला प्रगट कसं करायचं. तेव्हा दैनंदिन जीवनात प्रत्येक कार्यामध्ये त्या दिव्यत्वाला कसं प्रगट करायचं हे पण स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांनी 4 योगाचा समन्वय केलेला आहे. भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या सगळ्यामध्ये जर भगवंत आहे तर तुम्ही फक्त मंदिरामध्येच भगवंताची पूजा का करता? भगवंत काय फक्त मंदिरामध्येच आहे का? नाही, तो सगळ्यामध्ये आहे. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येव अनुपश्यति. तो आत्मा सगळ्या भूतांमध्ये आहे.
जर तो आत्मा जर सगळ्या भूतांमध्ये असेल, स्त्री असो, पुरुष असो, पक्षी असो किंवा जानवर असो, कुणी असो, चांडाळ असो, ब्राह्मण असो, गरीब असो, श्रीमंत असो, सगळ्यामध्ये एकच चैतन्य आहे. आता हे जर सत्य असेल आणि हे सत्य आहे, तर मग तुम्ही भगवंताला अवतीभोवती का बघत नाही? तुम्ही भगवंताला स्वर्गात बघता, तुम्ही भगवंताला मंदिरात बघता, पण तुमच्या अवतीभोवती तो भगवंत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही परमेश्वराला बघा. म्हणून स्वामीजींनी आपल्याला सांगितलं की दरिद्र देवो भव, मूर्ख देवो भव, रोगी देवो भव. हे दरिद्री आहेत, ते भगवंताचीच रूपं आहेत. अज्ञानी आहेत, निरक्षर आहेत, रोगी आहेत, ते सगळे रोगी नारायण आहेत. ही सगळी भगवंताची वेगवेगळी रूपं आहेत. तेव्हा ह्या सगळ्यांमध्ये भगवंताला बघून त्यांची सेवा करा. हीच भगवंताची पूजा आहे. वर्क इज वर्शिप. तुम्ही जे काही काम करता तिथेसुद्धा तुम्ही भगवंताचीच पूजा करत आहात या भावनेनं करा. तुम्ही जे काही करता ते भगवंताचीच पूजा आहे. असं समजू नका की मंदिरात गेलं तरच भगवंताची पूजा होते आणि बाहेर होत. तुमचं ऑफिसच मंदिर आहे, तुमचं कार्यालय हेच मंदिर आहे. तेव्हा तुमच्या कार्यालयामध्ये तुम्ही जे काही काम करता ते एकाग्रतेनं करा, चांगल्या प्रकारे करा, इमानदारीनं करा, भगवंताची सेवा म्हणून करा. त्यामुळे सुद्धा तुमचं कल्याणच होणार आहे. आणि सगळ्यामध्ये त्या परमेश्वराला बघा. तुमचा मुलगा असेल, पत्नी असेल, नातेवाईक असेल, कुणीही असो, मी आणि माझं म्हणू नका. कारण मी आणि माझं नाहीच आहे. तो एकमेव भगवंतच सगळ्यामध्ये आहे. एकमेव अद्वितीय. सगळ्यामध्ये तो परमेश्वर आहे. म्हणून कुठेही भेदबुद्धी करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, दया करणे पुत्रासी तैसे दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती ह्याची भगवंताच्या मूर्ती. तुम्ही जसं पुत्रावर प्रेम करता तसं नोकरावर पण प्रेम करा. कारण त्यासुद्धा भगवंताच्याच मूर्ती आहेत. म्हणजे ह्या संतांना हे दिसलं की सगळीकडे भगवंत आहे, जनता जनार्दन, आणि गरिबांची सेवा करणे किंवा इतरांची सेवा करणं हीच खरी खरी पूजा आहे. हे स्वामीजींनी आपल्याला दाखवून दिलं, आचरण करून दाखवून दिलं. रामकृष्ण मठ आणि मिशन जे काही कार्य करते ती सामाजिक सेवा नाही, ती आध्यात्मिक साधना आहे. तो कर्मयोग आहे. जिवंत ईश्वराची पूजा आहे. तुम्ही कुठे इतर ईश्वराला शोधणार? तुमच्या समोर तो उभा आहे आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता आणि डोळे लावून बसता. तेव्हा लोकांचे दुःख दूर करा. हा आहे व्यावहारिक वेदांत. स्वामीजींनी आपल्याला व्यावहारिक वेदांत शिकवला. 4 योग सांगितले. स्वतःच्या आत्म्याबद्दल चिंतन करायला सांगितलं. स्वतःचं स्वरूप जाणून घ्यायला सांगितलं. जे ह्या सगळ्या गोष्टी स्वामीजींनी केल्या आणि हेच स्वामीजींचं मुख्य कार्य होतं. सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ आहे अध्यात्मदान. स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले, तिथे त्यांनी काही सेवा करायला सांगितलं नाही. त्यांनी शुद्ध वेदांत सांगितला. कारण त्यांना सेवेची गरज नाही. त्यांच्याकडे ऐश्वर्य आहे, सगळं आहे, पण शांती नाही, जीवनामध्ये सुख नाही. सगळं असूनसुद्धा त्यांच्या जीवनात सुख शांती नाही. हे स्वामीजींनी बघितलं आणि त्यांना वाटलं की यांना अध्यात्माची गरज आहे. यांना जर अध्यात्म दिला नाही तर यांचा विनाश होईल. कारण शेवटी आपल्या मनामध्ये आसुरी संपद असतेच. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ही सगळी आसुरी संपद आहे. जेव्हा मनामध्ये असे शत्रू असतात ते कधीही आपला विनाश करू शकतात. त्या शत्रूंना दूर करण्यासाठी आपल्याला अध्यात्म मार्ग स्वीकारावाच लागेल. तेव्हाच मनाला खरी खरी शांती मिळेल. तेव्हाच मनामधले हे विकार हळूहळू कमी कमी होत जाईल. म्हणून स्वामीजींनी अमेरिकेमध्ये वेदांतच सांगितला आणि तो अगदी सोप्या भाषेमध्ये करून सांगितला. सगळे लोक आश्चर्यचकित झाले की भारतासारख्या मागासलेल्या देशात धर्माची एवढी उन्नती झालेली आहे, धर्म एवढा विकसित झालेला आहे की जो धर्म कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही, सगळ्या धर्माद्वारे भगवंताकडे जाता येतं असं सांगतो. एकम सद्विप्रा बहुधा वदंती.
सत्य एकच आहे, पण ऋषी त्यांना वेगवेगळ्या नावाने संबोधतात. तर हा संदेश सगळ्या धर्मामध्येच ईश्वर आहे, सगळ्या मार्गानेच ईश्वराला प्राप्त करून घेता येतं. हा संदेश आणि सगळ्यामध्येच ते दिव्यत्व आहे आणि त्यांची सेवा करून आपल्यामधलं दिव्यत्व आपण प्रगट करू शकतो आणि त्या ईश्वराला आपण मनुष्यामध्ये बघू शकतो, सगळीकडे भगवंताला बघू शकतो. सर्वाभूती ईश्वर दर्शन ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. उपनिषद म्हणते की जगामध्ये जे काही चेतन आणि जड आहे सगळं ईश्वरच आहे, ईश्वरानंच व्यापलेलं आहे. तेव्हा बघा, हा संदेश देण्यासाठी स्वामीजी आले होते. पहिले म्हणजे माणसाला सांगणं, त्यांना पटवून देणं की बाबांनो, तुम्ही आत्मे आहात, स्वतःला हे क्षुद्र शरीर आणि दुर्बल समजू नका. सगळ्या प्रकारची दुर्बलता, सगळ्या प्रकारची भीती सोडून द्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्यामध्ये जे चैतन्य आहे, जे आत्मस्वरूप आहे ते अनंत शक्तिशाली आहे. तिथे सुख आहे, आनंद आहे, ज्ञान आहे, सगळं काही आहे. ते प्रगट करण्यासाठी साधना करा. आणि अगदी सोप्या साधना सांगितल्या, 4 योगांचा समन्वय आणि व्यावहारिक वेदांत. कारण आपण नेहमी तर ध्यान करू शकत नाही, तेव्हा काम तर करावंच लागेल, पण आपली दृष्टी बदलली पाहिजे. सगळ्यामध्ये भगवंताला बघून जर आपण सेवा केली तर आपलं कल्याण होईल आणि जगाचं पण कल्याण होईल. म्हणून स्वामीजी म्हणतात, आत्मनो मोक्षार्थम जगदहितायच. आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि जगाच्या हितासाठी ह्या संघाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो बघा, स्वामीजींच्या जीवनाचं उद्देश काय होतं? त्यांनी सगळ्या विषयांवर आपली मतं मांडली, सगळ्या विषयांवर ते बोलले. त्यांच्या इतकं भारताविषयी नॉलेज कुणालाही नव्हतं, पण फक्त काही भौतिक विकास करणं एवढाच काही स्वामींच्या जीवनाचा उद्देश नव्हता. भौतिक विकास करायला पाहिजे, कारण उपाशापोटी धर्म होत नाही. जोपर्यंत पोटाला पुरेसं अन्न मिळत नाही तोपर्यंत मनुष्य धर्माचं आचरण करणार नाही. त्याला धर्म शिकवण्यापूर्वी त्याच्या आवश्यक गरजा पूर्ण केल्या पाहिजे. म्हणून स्वामीजींनी इथे आपल्याला व्यावहारिक वेदांत सांगितला. नंतर सांगितले की आता तुम्ही तुमचं दिव्यत्व प्रगट करा. तर बघा, इथे स्वामी विवेकानंद जीवनाचं ध्येय काय होतं हे त्यांनी स्वतः त्यांच्या शब्दामध्ये मांडलेलं आहे. आणि जोपर्यंत आपल्याला कळत नाही की स्वामीजी एक विश्वगुरू होते, आध्यात्मिक गुरु होते, भारताचा अध्यात्म जगामध्ये त्यांनी प्रचारित केला, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत स्वामीजींना आपण समजू शकणार नाही. आपण स्वामीजींना देशभक्त म्हणू, कर्मयोगी म्हणू, शिक्षणतज्ज्ञ म्हणू, तत्त्वज्ञ म्हणू, पण ते आध्यात्मिक विभूती होती. प्रचंड आध्यात्मिक शक्ती घेऊन जन्माला आलेले होते आणि जगामध्ये त्यांनी अध्यात्माशिवाय दुसरं काहीही केलं नाही. अध्यात्माचाच प्रचार आणि प्रसार केला. हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यावं लागेल. मग आपण स्वामीजींचे विचार जीवनामध्ये आचरणामध्ये आणू शकतो. म्हणून स्वामीजीने स्वतः त्यांच्या जीवनाचं ध्येय सांगितलेलं आहे. माझे ध्येय काही थोड्याशा शब्दात मांडले जाऊ शकते आणि ते याप्रमाणे: मानवाला त्याच्या ठिकाणी वास करणाऱ्या ईश्वरत्वाचा उपदेश देणे आणि जीवनातील प्रत्येक कार्यात हे ईश्वरत्व कसे प्रगट करावे या संबंधीचा मार्ग दाखवून देणे, हेच माझे ध्येय आहे, हेच माझे ध्येय आहे. तेव्हा आज आपण ह्या स्वामीजींच्या विचारावर चिंतन केलेलं आहे. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.